हाय फ्रेंड्स, मी सरिता आणि कॅप्टन सरिता या चॅनलवर मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते। काल दुसरा दिवस होता आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण आची मात्रा शिकलो। आची मात्रामध्ये भरपूर असे शब्द बघितले। आजचा तिसरा दिवस आणि आज आपण ईची पहिली ईची मात्रा आणि दुसरी ईची मात्रा हे दोन्ही मात्रा आपण आज सोबत एकाच वेळी घेणार आहेत। आता यावरून देखील लक्षात येईल आपला तर अला आपण कुठलीही मात्रा लावलेली नाही, कारण अला मात्रा नाही म्हणून आपण साधे शब्द घेतले होते। आणि आला मात्र आची मात्रा असते, एक उभी रेष ही आची मात्रा आहे। तसं आपण आ पासून का, खा, गा, घा असे आणि आची मात्राचे असे शब्द बनवले। त्यात 2 अक्षरी किंवा 3 अक्षरी तुम्ही शब्द बनवू शकतात, अगदी स्टेप बाय स्टेपने। पहिले 2 अक्षराची बनवायची, नंतर 3 अक्षराची। अशा पद्धतीने आपली अ झाला, आची मात्रा झाली। आता ई घेतोय। मग ई मध्ये काय आहे तर पहिली ई आणि दुसरी ई। ईचा उच्चार हा सेम आहे, फक्त लिहिताना त्याच्यात फरक आहे, हे मुलांना सांगा। आता पहिली ई पुढून असते तर दुसरी ई शेवटी असते। मुलांना फक्त एवढं लक्षात द्या, पहिली ई म्हटलं तर ती पुढून आणि दुसरी दुसरी। तर या पद्धतीने तुम्ही सांगू शकता। जसं क ला आपण कोणती ई दिली, पहिली, आणि ती याला दुसरी ई दिली। आता सध्या ह्या लेखनाचे भरपूर नियम आहेत आणि उच्चार करतानाही खूप असा सूक्ष्म विचार केला तर त्याच्यातून लक्षात येते की ऱ्हस्व आणि दीर्घ याच्यामुळे त्याचा उच्चारात फरक पडतो आणि तेव्हा ते अक्षर किंवा तो शब्द लिहिताना आपण कोणती ईची मात्रा द्यायची हे ठरवतो। पण ते लेखन करताना तो नियम आहे। आता सध्या फक्त आपल्याला वाचनाचा नियम घ्यायचा आहे, तो म्हणजे छोटी पहिली आणि दुसरी। हिंदी असेल तर छोटी बडी। आपण हिंदी मराठी मुलांना शिकवत असू तर मात्रा बोलून आणि अशा पद्धतीने तुम्ही क्लिअर करून मुलांना सांगू शकता। सुरुवातीला मुलांना सांगा की पहिली म्हणजे पहिली मात्रा आणि दुसरी म्हणजे दुसरी मात्रा। मग त्याचे आपण शब्द बघूयात। बघा, मग क होता हा कला आपण पहिली ईची मात्रा लावली तर की झाला, आणि तला आपण दुसरी ईची मात्रा लावला तर ती झाला। म्हणजे हे काय झालं की ती, की ती, की ती। रला पहिली ईची मात्रा री, मला आची मात्रा मा। आता इथं मी मा का घेतला, कारण आपली आची मात्रा शिकून झाली आहे, मग त्याचा पण सराव झाला पाहिजे म्हणून मी। त्याच्यामुळे मुलांना दोन्ही मात्रा एकत्र करून आपण शब्द कसा वाचू शकतो हे लक्षात येईल। मरला पहिली ईची मात्रा री आणि मला आची मात्रा मा, री मा, री मा। अशा पद्धतीचे आपण जे आपलं शिकून झालेले आहे ते शब्द आपण बनवू शकतो। आता टला पहिली ईची मात्रा टी आणि नला आची मात्रा ना, हे दोन्ही एकत्र केले आणि त्यापासून शब्द बनतो टीना। मला आची मात्रा मा, तला दुसरी ईची मात्रा। आता इथं मुलांना आपण सांगू शकतो की पहिली ई आपण पुढून लावतो आणि दुसरी ही मागून लावतो, म्हणून इथं दुसरी ईची मात्रा आहे, पण त्याचा उच्चार मात्र तीच आहे। आची मात्रा मा, तला बडी ईची मात्रा ती, माती। 2 अक्षरी झाल्यानंतर आपण 3 अक्षरी शब्द पण मुलांना देऊ शकतो। आता 3 अक्षरी शब्द बघा। आता पहिलीची मात्रा असं मुलांना जर काही वेळा जमत नसेल असं बोलायला तर हा काय क। मग क ला कोणती मात्रा लावली, पहिली ईची मात्रा लावली। मग पहिली ईची मात्रा लावल्यामुळे कचा काय झाला, की झाला। आणि हा स ला कोणती मात्रा आहे, आ। मग आ बोलताना आपण तोंड कसं करतो, आ करतो, हो की नाही। मग तोंड आ करतो आणि आला मात्रा काय आहे, एक उभी रेष आ। मग अशा वेळी आपण मुलांना सांगा, मग सचा काय झाला, सा झाला। आचा आ होतो, अला आपण ती मात्रा लावली म्हणून अचा काय झाला, आ झाला। मग सचा काय होईल, सा होईल। कचा काय होईल, का होईल। आणि हा काय झाला न। कला पहिली ईची मात्रा की, सला आची मात्रा सा आणि न, किसान, किसान। अशा पद्धतीने आपण मुलांना सांगू शकतो। बघा, हे शिकवताना आधी मी म्हणते की पालकांनी रिलॅक्स असा 5-10 मिनटं मुलांना द्या आणि दिवसात 3-4 वेळा तरी मुलांकडनं
छान अशी प्रॅक्टिस करून घ्या. अशा पद्धतीने भरपूर असे 2 अक्षराचे शब्द द्या, वहीवर द्या किंवा तुम्ही पुस्तकात अंडरलाईन करून मुलांना तेवढाच शब्द वाचायला सांगा. मुलांना आपण आता आपला आची मात्रा झाली आहे म्हणून आपण झाला आहे असे शब्द मुलांना वाचायला द्या. त्यांना असे अंडरलाईन करून द्या पेन्सिलने आणि मुलांना वाचायला सांगा. वाच बरं बाळा, हे काय आहे? तर तो वाचून दाखवेल. आणि आता आपली ईची मात्रा पण झाली. मग यासाठी ईची मात्राचा सराव करताना आपण हा शब्द देऊ शकतो, हा देऊ शकतो. बघा आत्तापर्यंत आपलं काय झालं आहे, अ झालं आहे, आ झाला आहे आणि ईच्या दोन्ही मात्रा झाल्या आहेत. मग एवढे शब्द आपण मुलांना देऊ शकतो. जसं आता इथं बघा आची मात्रा पण आहे आणि ईची मात्रा पण आहे. हा शब्द आपण मुलांना वाचायला देऊ शकतो. वही पेन धरणं एवढा वेळ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मुलांना अशी पुस्तकं घ्या आणि त्याच्यात अंडरलाईन केलेले 5-6 शब्द, जास्त नाही, अगदी 2-3 मिनटं मुलांना द्यायचं आहे. वेगळं दिलं तर तो पण यावर फोकस करेल. एकदम भरपूर असं आपण चल इथं बस वाचलंच पाहिजे, केलंच पाहिजे असा हट्टास करू नका. वाचताना अगदी खेळीमेळीने आणि त्यांच्या वेळेनुसार आपण वाचायला द्या. त्यामुळे मुलं पटकन शिकतात. अगदी 4 दिवसात मुलं खूप छान वाचायला शिकतात. माझा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की ज्या ज्या मात्रा झालेल्या आहेत त्याचे असे शब्द घ्या. पेपर असो, न्यूजपेपर असो, अशी पुस्तकं असली त्या पुस्तकातले असे शब्द तुम्ही अंडरलाईन करा आणि ते अंडरलाईन करून मुलांना वाचायला द्या. यामुळे मुलांना पण असं खूप असं इंटरेस्ट येईल की अरे वा, मला वाचता येतं आणि तो आनंद खूपच असा वेगळा असतो आणि ते खूप असं आनंदी होतील. म्हणून असे शब्द द्या की जे जे मात्रा आपली झालेली आहे त्याची प्रॅक्टिस करत राहा. जास्त देऊ नका पण द्या. दिवसातून किमान 3-4 वेळा मुलांकडनं अशी प्रॅक्टिस करून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप गेलात तर मुलांना खूप अशी मजा वाटेल.